हॅलो, कसे आहात सगळे? तर आज मला सकाळी सकाळी हॉस्पिटलला जायचं होतं आणि ते कशासाठी जाणार ते मी समोर सांगणारच तुम्हाला. सो हॉस्पिटलमधून त्याआधी परत ना आलो घरी. इथे मी लवकर अर्धी माझी ब्रेकफास्ट कामे केला. झाली नंतर होती, लगेच आम्ही पण थोडा हॉस्पिटलला स्वयंपाक गेलो. व्हायचा होता माझा. आणि इथे मी आंबे वगैरे घेतले होते बाबांनी तर लोणचं करायसाठी. तर इथे लोणच्याला सुद्धा मी लागले. नंतर म्हटलं की चला आता उन्हाळा आलाय, आंब्याचे लोणचं पण करते आणि तुमच्यासोबत एक रेसिपी पण शेअर करते की मी सिंपल असं करते. मला जास्ती पण याच्यामध्ये मसाले पण नको आणि असं साधं सिंपल करते आणि आजच ते खायला पण रेडी होते असं. तर त्या सर्वात आधी इथे आपण छान मस्त आंबे वॉश हिरवी करू, सोप, त्याला जिरं आणि मेथीदाणा कट घ्यायचा. मेथीदाणा आपल्याला जास्ती नाही घ्यायचं आहे, थोडंसंच घ्यायचं आहे. हे सर्व थोडं भाजायचं आहे आणि याचा आपण पावडर बनवून घेऊ मिक्सर जारमध्ये. नंतर इथे सर्व आंबे कापले होते त्यामध्ये आपल्याला गूळ वगैरे टाकायचा आहे. इथे गूळ सुद्धा टाकायचा आहे थोडा. आणि मला एकदम मग सिंपलच पाहिजे, की मला मसाले वगैरे काहीच नको आहे जास्त याच्या. गूळ सुद्धा टाकला इथे. आणि आंब्याचं लोणच्यांचं कसं आहे ना, आंब्याच्या म्हणजे कोणतं पण लोणचं असो त्याच्यामध्ये थोडं तेलची क्वांटिटी आपल्याला जास्तच घ्यायची आहे. काकू इथे साईडला पोळ्या करत आहे, तुम्हाला दिसत असेल, बघू शकता. तर असो, आपल्याला इथे लोणचं करायचं आहे. इथे गूळ छान मिक्स केला मी. नंतर इथे आपल्याला ते जे आपण सर्व भाजून घेतले ते आपल्याला पावडर बनवायचा होता, तो बनवला आपण. आणि आता तेल गरम करून त्याचा थंड होऊ द्यायचा आहे थोडं. आणि थंड तेलामध्ये मग त्यामध्ये थोडं हिंग, सरसोची डाळ आणि तिखट, मीठ, असं हळद, धनिया पावडर इतकंच. आणि जर का तुम्हाला मसाले एक्स्ट्रा ॲड करायचे असेल तर तुम्ही करू शकता. तर मला मसाले जास्ती काही पाहिजे नव्हते, तर मी तेवढंच मध्ये मी हे केलं, लोणचं केलं होतं. तर मी असं काही मिक्स केलं. तुम्ही बघू शकता लोणचं किती छान दिसत आहे. कलर इतका छान दिसत होता ना, की मी माझ्याच्याने कंट्रोलच नव्हतं असं काही ट्राय करायचं म्हटलं की मी लगेच ट्राय करते. मग इथे जेवण पत्ताकोबीची भाजी केली आणि छान जेवण करताना मी लोणचं सुद्धा खाऊन बघितलं. इतकं छान झालं होतं लोणचं. तुम्हाला जर का सिंपल काही पाहिजे असेल लोणचं तर ह्या रेसिपीत तुम्ही माझ्या लोणच्याची रेसिपी तुम्ही ट्राय करा. तुम्ही सुद्धा बनवून बघा, खूप छान झालं होतं. तर आजसाठी इतकंच. भेटूया नेक्स्ट व्लॉग. बाय.